नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सोलापूरमधून प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याविषयी विचार मांडताना जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ॲडव्होकेट श्री नंदकुमार पवार साहेब काय म्हणतात ते पाहू. नमस्कार, मी आरबीएन न्यूज मराठी कार्यकारी संपादक राज कुलकर्णी. आज आपण आलो आहोत मंगळवेढा येथील तालुका काँग्रेस कमिटीमध्ये. नमस्कार. नमस्कार दादा, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणितीताई शिंदे भरपूर मताधिक्याने निवडून आले आहेत आणि त्याबद्दल तुमचं मत या ठिकाणी सांगावं असं मी आरबीएन न्यूज चॅनलतर्फे विनंती करतोय. देशाचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातलं केलेलं काम आणि आमदार, माजी आमदार आणि आता विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी 3 टर्ममध्ये 15 वर्ष केलेलं काम, या कामाकडे बघून जनतेने प्रचंड मतानं प्रणितीताईंना खासदार केलं. त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय आणि माझी खात्री आहे की या सोलापूर जिल्ह्याला गेल्या 2 टर्ममध्ये 2 खासदार होते, शरद बनसोडे साहेब आणि जय सिद्धेश्वर महाराज. या दोघांनी काहीही काम केलेलं नव्हतं आणि त्याचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला. आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदे या कामाच्या आहेत. माझी खात्री आहे की सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळ निवारणासाठी आणि इतर विकास कामासाठी त्या अत्यंत चिकाटीने काम करतील आणि सोलापूर जिल्ह्याला न्याय मिळवून देतील. एक गोष्ट आता चांगली घडली आहे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं. देशामध्ये 100 जागा एकूण आल्या एका पक्षाने आपल्याला पाठिंबा दिला आणि विरोधी पक्षनेता म्हणून आता राहुलजी गांधी झालेले आहेत. लोकसभेमध्ये आता खऱ्या अर्थानं भारतीय जनतेचे प्रश्न आदरणीय राहुल गांधी मांडतील, पक्षनेते झाले त्यामुळं विरोधी पक्षनेते. आणि दुसरी अत्यंत चांगली गोष्ट, वायनाडमधून आत्ता प्रियंका गांधी लोकसभेला उभा राहणार आहेत. माझी खात्री आहे विक्रमी मतांनी त्या निवडून येतील, त्याही अभ्यासू आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी आत्ता निवडून आलेली नवीन खासदार आणि हे गांधी परिवारातले आत्ता हे 2 युवक, त्यामुळं माझी खात्री आहे की देशामध्ये काँग्रेस पर्व अत्यंत जोमाने इथून पुढे चालू होईल आणि या देशातल्या जनतेला जी मुस्कटदाबी होती, त्यांचा अन्याय होता, प्रत्येक गोष्टीला दादागिरीसारखं त्यांनी ईडीची भीती, इतर इन्कम टॅक्सची भीती, सगळ्या जवळजवळ न्यायव्यवस्थासुद्धा त्यांनी दबावाखाली आणली होती. या सगळ्या गोष्टीतून खऱ्या अर्थानं भारत देश मुक्त होईल आणि जनतेला न्याय मिळेल. दादा, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. बोला. की सुशीलकुमार शिंदे साहेबांनी कामं केली नाहीत आणि आता म्हणजे प्रणितीताई शिंदे स्टंटबाजी करतायत असं आमदारांचं विधान आहे, मंगळवेढा तालुक्याच्या आमदारांचं. तर त्याबद्दल तुमचं मत काय? मला समजलं. त्या मला वाटतं आमदार साहेबांना स्टंटबाजी म्हणजे काय याचा अर्थच कळला नाही. सुशीलकुमार शिंदे साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल ते त्यांनी केलेलं आहे. एका जिल्ह्यासाठी युनिव्हर्सिटी, एका जिल्ह्यासाठी आकाशवाणी, सोलापूरला पॉवर ग्रिड सेंटर जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचं पॉवर ग्रिड सेंटर आणि सोलापूरला NTPCचा प्रकल्प जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा आहे. पॉवर ग्रिड सेंटर केलं, सोलापूरला उजनीची समांतर पाईपलाईन आणली. हे त्यांना माहीत नसेल कदाचित आमदार साहेबांना की सोलापूर जिल्ह्यातल्या 50,000 शेतकऱ्यांना शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना मोफत विद्युत पंप दिले. मंगळवेढा तालुक्यात जर सगळ्या शेतकऱ्यांना आपण विचारलं तर ते सांगतील किंवा आम्हाला शिंदे साहेबांनी मोफत विद्युत पंप दिलं. देशामध्ये यापूर्वी ही योजना कुणीही राबवली नव्हती, ती शिंदे साहेबांनी राबवली. शिंदे साहेबांनी प्रत्येक गोष्ट, मला सिव्हिल हॉस्पिटलबद्दल सांगायचं आहे, शिंदे साहेबांनी त्याचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असं नामकरण केलं, पुन्हा त्याची कॅपॅसिटी वाढवली. आज सोलापूर जिल्ह्यामधलं सिव्हिल हॉस्पिटल जे सर्वोपचार केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, ते एक आदर्श केंद्र आहे. प्रणितीताईंनी त्याबद्दलचा खूप मोठा प्रयत्न केला. हे इतकी सगळी कामं त्यांनी केलं. फक्त एक आहे, शिंदे साहेबांचा स्वभाव नाही की मी केलं म्हणायचा.
इतकंच कशाला, मला आमदार साहेब आपल्याला सांगायचं आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना कुणबीचा समावेश शिंदे साहेबांनी केला हे आपल्याला माहिती असावं. प्रत्येक जाती धर्माला साळी माळी गुंधळी बाकरवाले अमुक तमुक ह्यानं त्यांनी नेलाय. सोलापूरला काय कमी केलं नाही. शिंदे साहेबांनी घोड्याला पाण्यापर्यंत नेलंय. पाणी प्यायचं का नाही ते घोड्यानं ठरवायचं आहे. इतकं चांगलं काम साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचं फलित म्हणून प्रणितांना इतक्या मोठ्या प्रमाणावर यावेळेला यश आलंय. आम्ही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला शिंदे साहेबांनी केलेल्या 50 कामाची यादी तयार केली होती. ही यादी मी आमदार साहेबांना माझ्या व्हॉट्सअपवरून त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवतोय, म्हणजे ती वाचल्यानंतर त्यांना कळेल की सोलापूर जिल्ह्यासाठी शिंदे साहेबांनी काय काम केलंय. आणि दुसरी गोष्ट, प्रणिताई शिंदेच्या बद्दल ते म्हणाले की बाबा स्टंटबाजी बंद करा. स्टंटबाजीचा अर्थ आमदार साहेबांना कळला नाही. या देशामधल्या एकमेव खासदार प्रणिताई शिंदे असे आहेत की ज्यांनी निवडणुकीला उभा राहिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या 600 पेक्षा जास्त गावाला, सगळ्या गावाला प्रत्यक्ष भेटी दिल्या. काही गावाला जवळजवळ बहुतेक गावांना 2 वेळेला भेटी दिल्या. हे या देशामध्ये कुठल्याही खासदारांनी केलं नाही. इतकंच नव्हे तर निवडून आल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कृतज्ञता मेळावा घेतला. हे कुठल्याही खासदारांनी केलं नाही. त्यांच्याजवळ मोठा क्रयशक्ती आहे, त्यांना काम करायचा एक जोश आहे. मला ते आमदार असताना 3 टर्ममध्ये मी कायमचा गेल्यानंतर बघायचो, दररोजचा जनता दरबार भरल्यासारखं त्यांना भेटायला लोक यायचे. त्या लोकांचं समाधान करायचं. प्रत्येक विभागासाठी एक वेगळा त्यांनी PA ठेवलेला आहे. त्याच्याकडून त्या कामाची पूर्तता होती. त्या माणसाला निरोप जातो. त्यांच्या इतकं दिवसाकाठी भेटणारा दुसरा व्यस्त आमदार महाराष्ट्रामध्ये दुसरा कुणी नाही. इतर कुठल्या आमदाराला मी कमीपणा नाही देता मी हे बोलतोय. दुसरी गोष्ट, आता निवडून आल्यानंतर त्या प्रत्येक 15 दिवसांनी अधिवेशनाच्या कालावधीत तिथं उपस्थित राहावं लागतंय. त्या मतदारसंघामध्ये भीती देणार आहे. आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल आमदार साहेबांना वाईट वाटतं, स्वाभाविक आहे. ह्याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये दुष्काळानं, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईनं जनावरं आणि माणसं तडफडत असताना प्रणितीताईंनी स्वयंसेवी संस्थांना विनंती करून या भागामध्ये टँकर चालू केले दक्षिण भागामध्ये, आणि त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली. ते आपण आमदार साहेब करू शकला असता, ताईंनी ते केलं. दुसरी गोष्ट, जनावरांच्या छावण्याची बिलं कोट्यवधी रुपयाची आज 7-8 वर्ष झालं त्या लोकांना आपण देऊ म्हणताय, आजपर्यंत दिलेलं नाही. ते आपण द्यायला पाहिजेत. ते बोलल्यानंतर तुम्हाला ती स्टंटबाजी वाटते. या तालुक्यातील काही गावाचा दुष्काळात समावेश झाला नाही. सगळ्यात महत्वाचं, जो आपण दक्षिण भागातल्या 35 गावाचा पाणी प्रश्न म्हणतोय, 11 गावं आता म्हैसाळला जोडलेली आहेत, 24 गावाचा पाणी प्रश्न आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब गृहमंत्री असताना आमदार भारतनाना भालके सोबत राज्यपालांना भेटायला गेले. ज्या राज्यपालाची नियुक्ती गृहमंत्री म्हणून शिंदे साहेब करते, पण मंगळवेढा तालुक्याच्या जनतेसाठी ही सत्तेची झूल बाजूला ठेवून सुशीलकुमार शिंदे साहेब राज्यपालाला भेटायला गेले आणि आरक्षण उठवलं. आणि म्हणून आज जो हा प्रश्न ऐरणीवर आलाय त्याचे मूळ शिंदे साहेब आहेत. हे या 24 गावातली जनता जाणते आहे. त्यामुळे त्या 24 गावातल्या लोकांनी भरभरून मतं संपूर्ण तालुक्यानं प्रणिताई शिंदेना दिलेली आहे. माझं दुसरं म्हणणं असं आहे की आपल्याला साध्या काही गोष्टी करता आलेल्या हे आपण कबूल करा. राटेवाडी तांबलेटीचा पूल 1000 एकर जमीन पडी काय, छावण्याची बिलं न देऊ द्या, तुम्ही दिलं. 2019 साली फडणवीस या ठिकाणी आल्यानंतर देवेंद्रजी त्यांनी सांगितलं की तातडीनं आम्ही 24 गावचा पाण्याचा प्रश्न सोडतो आणि योजना मंजूर करतो. आज त्याला 5 वर्ष झाले, अजून केलं नाही. आणि आपणही मागे सांगितलं होतं की 8 दिवसात मंजूर होईल, ते केलं नाही. आपण कृपया ते करावं. त्याचबरोबर बोराळे रस्त्याला जाणारा जवळजवळ या तालुक्यातला जो क्रक्स, ज्याला अत्यंत सुपीक भाग म्हणते, तो आमचा बोराळे भागातला मंगळरान, इथं जायला रस्ता सुद्धा ठेवला नाही हायवे चालू असताना. त्या लोकांना ते कामही आपण करायला पाहिजे होतं. आणि आपल्याला मला वाटतं की वाईट असं वाटतंय की इतक्या जोरानं प्रणिताई काम करते म्हणून भाजपवाल्यांच्या सगळ्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे कशाही पद्धतीने वक्तव्य करतात. आमदार समाधान अवताडे म्हणाले की प्रणिताईंच्या मध्य मतदारसंघामध्ये मतं कमी पडले, त्याचा विचार करावा.
आमदार साहेब प्रणितीताईंना तिथं लीड आहे. ते कमी झालं हे मान्य आहे, पण त्याचं कारण असं की 25,000 मताला युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ येऊन गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं विष पेरलं आणि मतदानाच्या आदल्या रात्रीपासून बोटाला शाई लावून 25,000 मतं कोण होऊ दिली नाहीत. हे पाप काही लोकांनी केलेलं आहे आणि ते आपल्याला माहिती आहे. आणि माझी दुसरी आपल्याला विनंती आहे की आपलं मतदारसंघ आपण बघूया. आमदार साहेब तुम्ही ज्या अवताडे गल्लीत राहताय तिथं 200 मतं कमी आहेत तुम्हाला, आमच्या ताईला जास्त आहेत 200 मतं. मंगळवेढा शहरामध्ये आपण राहतोय, मंगळवेढा शहरामध्ये 5,500 ताईला लीड आहे, भाजप 5,500 माग आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये जवळजवळ 26,000 मतांनी आपण माग आहे, आम्ही पुढे आहे. आणि मतदारसंघामध्ये 45,000 मतानं प्रणितीताई भाजपपेक्षा पुढे आहेत. हे सगळं असताना तुम्हीच कसं काय सल्ला देऊ शकता? तुमच्या मतदारसंघात बघा सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ताईंच्या कामाचा धडाका बघून काय बोलावं याचं भान भाजपवाल्यांना आता राहिलेलं नाही. माझी भाजपना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं. आपण थोडंसं इतक्या मोठ्या हे माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून एवढं लीड प्रणिताईंना मंगळवेढा पंढरपूरमध्ये मिळालंय, मोहोळमध्ये मिळालंय, हे आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं. 45,000 लीड कमी नाही. त्यामुळे हा तालुका आता महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं वक्तव्य आपण करताय. माझी विनंती आहे की अशा पद्धतीची स्टंटबाजी आपण करू नये आणि या तालुक्यातल्या जनतेची कामं करावी एवढीच आपल्याला माझी विनंती आहे. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.